सिंधुदुर्गची ओळख आता फक्त समुद्रकिनारे आणि निसर्ग सौंदर्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर दर्जेदार आंबा आणि काजूच्या रोपांसाठीही जिल्हा राज्यभर प्रसिद्ध होत आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच सिंधुदुर्गातील नर्सरी व्यवसायाला चांगलाच बहर आला आहे. हापूस आंबा, वेंगुर्ला जातीचा काजू, नारळ, कोकम तसेच विविध फुलझाडांच्या रोपांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वर्षभराच्या मेहनतीनंतर तयार करण्यात येणाऱ्या या रोपांची गुणवत्ता, खात्रीशीर जात आणि जगण्याचे अधिक प्रमाण यामुळे शेतकरींवर मोठा विश्वास आहे. याच विश्वासामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटकमधूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे नर्सरी व्यवसायाची उलाढाल वाढत असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृषी क्षेत्रातील ही वाढती मागणी सिंधुदुर्गच्या अर्थकारणालाही बळ देत असून जिल्ह्याची कृषी ओळख अधिक मजबूत करत आहे. आमचे जो प्रामुख्याने वेंगुर्ला 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर आणि आंब्याचे केशर, हापूस, रत्ना, पायरी, तोतापुरी, गोवा मानपूर अशा प्रकारची कलमे येतात. प्रामुख्याने कुठून गिऱ्हाईक येतात तुमच्याकडे खरेदीसाठी झाडं? आमच्याजवळ 2-3 राज्यातली असतात. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी. महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर आजरा, तिकडे बुदरगड, राधानगरी, कोल्हापूरला अशा ठिकाणी आपली जातात कलमं. हा सीझन प्रामुख्याने कधी सुरू होतो? सीझन आता एक पाऊस पडला, मे महिन्याचा पाऊस पडून गेला, सीझन चालू होतो. मग तुम्ही आधी ही रोपं जी कधी तयार करता, काय कसं असतं याचं? हे 1 वर्षाचं कलम असतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचे कलम असतात. ह्या सीझनला आपण तयार करतो ते पुढच्या वर्षी विक्रीसाठी योग्य असतात.